विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वी इंग्रजी या विषयाचा जो आपला चॅप्टर सुरू आहे 1.4 पिलर्स ऑफ डेमोक्रेसी म्हणजे लोकशाहीचे स्तंभ। तर पिलर्स ऑफ डेमोक्रेसी मध्ये आपलं जे पेज नंबर 36 आहे यावरची माहिती आपण या अगोदरच्या लेक्चरला बघितलेली आहे। द पिलर्स ऑफ डेमोक्रेसी म्हणजे लोकशाहीचे स्तंभ। आपण स्वातंत्र्यानंतर जे काही राज्यघटना स्वीकारली आणि राज्यघटनेमध्ये ज्यामध्ये आपण लोकशाही पद्धतीने आपला कारभार सगळा सुरू आहे किंवा आपण लोकशाही स्वीकारलेली आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते लोकशाही म्हणजे काय आणि लोकशाहीमध्ये कुठल्या गोष्टीचं पालन केलं गेलं पाहिजे हे आपण बघत होतो। त्यानंतरच्या आजच्या लेक्चरमध्ये काही जे महान तत्वज्ञ लोक होते त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत लोकशाहीविषयी, त्या पण आपण बघितलेले आहे। जॉन स्टुअर्ट मिल असेल, डॅनियल ओकॉनेल असेल। तर आज आपण पेज नंबर 37 वर जी काय माहिती दिलेली आहे ते आपण बघणार आहोत। तर बघा, द आयरिश पॅट्रियट Daniel O'Connell, no man can be grateful at the cost of his honor, no woman can be grateful at the cost of her chastity, and no nation can be grateful at the cost of its liberty. तर जो आयरिश देशभक्त आहे डॅनियल ओकानेल यांनी काय म्हणलेलं आहे बघा की कुठल्याही पुरुषासाठी त्याचं जे ऑनर आहे की कृतज्ञतेचे मूल्य त्याच्या स्वाभिमानापेक्षा अधिक असू शकत नाही। त्यानंतर आपल्याला सांगितलंय नो वुमेन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चेस्टिटी, कोणत्याही स्त्रीसाठी कृतज्ञतेचे मूल्य तिच्या पावित्र्यापेक्षा अधिक असू शकत नाही आणि कोणताही देश आपल्या स्वातंत्र्याचे मोल देऊन कृतज्ञ राहू शकत नाही, अशा पद्धतीची माहिती आपल्याला इथे दिलेली आहे। दिस क्वेश्चन इज फार मोर नेसेसरी इन द केस ऑफ इंडिया दॅन इन द केस ऑफ एनी अदर कंट्री, फॉर इन इंडिया भक्ति और व्हाट मे बी कॉल्ड द पाथ ऑफ डिवोशन और हीरो वर्शिप plays a part in its politics unequal in magnitude by the part of it plays in the politics of any other country in the world. आणि इतर कोणत्याही देशापेक्षा भारताच्या संदर्भात ही खबरदारी बाळगणे अधिक आवश्यक आहे असं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। याचे कारण भारतातील राजकारणात विभूती पूजा किंवा भक्ती रूपाने केली जाणारी व्यक्तीची उपासना या गोष्टींना जितके अपरिमित किंवा अतुलनीय स्थान दिले जाते त्याची तुलना जगातील इतर कुठल्याही देशाच्या राजकीय परिस्थिती होऊ शकणार नाही। ओके, भक्ती इन रिलीजन मे बी अ रोड टू द सॅल्वेशन ऑफ द सोल, but in politics bhakti or hero worship is a sure road to degradation and to eventual dictatorship. On the 26th of January 1950 we are going to enter into a life of contradictions. In politics we will have equality, and in social and economic life we will have equality. In politics we will be recognizing the principle of one man one vote
अँड वन वोट वन व्हॅल्यू. ओके, तर बघा यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात आपल्याला, की आपण धर्मातील भक्ती हा आत्म्याचा किंवा मोक्षाचा एक मार्ग मानला जातो, परंतु राजकारणात भक्ती किंवा विभूती पूजा ही खचितच अवनतीच्या मार्गाकडे आणि अंतिमत हुकुमशाहीकडे नेणारी असते. ज्यावेळेस 26 जानेवारी 1950 26 जानेवारी 1950 रोजी आपण म्हणजे आपल्या जीवनात प्रवेश करणार आहोत आणि प्रवेश केल्यानंतर राजकारणात आपल्याकडे समानता असेल, तर सामाजिक व आर्थिक जीवनात आपल्याकडे असमानता असेल. ओके, राजकारणात एक व्यक्ती एक मत आणि एक मत एक मूल्य या तत्वाचा अवलंब केला जाईल. वन मॅन वन वोट अँड वन वोट वन व्हॅल्यू. Okay, in our social and economic life, we shall, by reason of our social and economic structure, continue to deny the principle of one man, one value. How long shall we continue to live this life of contradictions? How long shall we continue to deny equality in our social and economic लाईफ. आणि ज्या पद्धतीने एक व्यक्ती एक मत आणि एक मत एक मूल्य या तत्वाचा अवलंब आपण करणार आहोत आणि सामाजिक व आर्थिक जीवनात आपल्या सामाजिक आणि आर्थिक संरचनामुळे एक व्यक्ती एक मूल्य हे तत्व नाकारणे चालू राहील. किती काळ आपण हे विरोधाभासी जीवन जगत राहणार आहोत, किती काळ आपण सामाजिक व आर्थिक जीवनातील समता नाकारत राहणार आहोत. जर आपण अधिक काळ हे तत्वे नाकारत राहिलो तर आपण आपली राजकीय लोकशाही धोक्यात आणून हे करणार आहोत. शक्य तितक्या लवकर हा विरोधाभास नष्ट करणे आवश्यक आहे, अन्यथा संसदेने कायदेमंडळाने इतक्या परिश्रमपूर्वक उभे केलेले राजकीय लोकशाहीचे हे स्तंभ असमानतेने ग्रस्त लोक उखडून टाकतील. अशा पद्धतीची भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इथे व्यक्त केलेल्या आहेत. If we continue to deny it for long, we will do so only by putting our political democracy in peril. We must remove this contradiction at the earliest possible moment, or else those who suffer from inequality will blow up the structure of political democracy which this assembly has so laboriously built up. आणि ही जी भावना आहे ही भावना त्यांनी आपल्या सोबत काय केलेली इथं आपल्या समोर मांडलेली आहे की आपण कशा पद्धतीने लोकशाहीचा अवलंब करायला पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी की ज्या लवकरात लवकर आपण त्याचा संपूर्णपणे नायनाट करून कशा पद्धतीनं समानता लोकशाही ह्या गोष्टी राबवता येईल याचा काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. असं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विचार आपल्या ह्या धड्याच्या माध्यमातून काय केलेले मांडलेले आहेत. त्यानंतर बघा द सेकंड थिंग्स वी आर वांटिंग इन इज रिकग्निशन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ फॅटर्निटी. आणि फॅटर्निटी म्हणजे बंधुत्व किंवा त्याला आपण बंधुता बंधुभाव असं म्हणू. तर आपल्याला म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कशाची गरज आहे, प्रिन्सिपल ऑफ फॅटर्निटी बंधुत्वाच्या तत्वाला अधिकृत मान्यता आपण काय केली पाहिजे, दिली पाहिजे. अशा पद्धतीनं इथं मत मांडलेलं आहे. व्हॉट डज फॅटर्निटी मीन, तर आपण बंधुत्वाला मान्यता दिली पाहिजे, पण बंधुत्व म्हणजे नेमकं काय. ओके, बंधुत्व म्हणजे नेमकं काय, तर इथं आपल्याला त्यांनी बंधुत्वाचा अर्थ सांगितलेला आहे. फॅटर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन्स. आणि बंधुत्वाचा अर्थ म्हणजे भारतीय ही एक व्यक्ती असेल तर सर्व भारतीयांच्या मनात बंधुतेची एकोप्याची भावना कशी असेल, समान भावना असेल. ओके, इफ इंडियन्स बिंग वन पीपल
इट इज द प्रिन्सिपल विच गिव्स युनिटी अँड सॉलिडॅरिटी टू सोशल लाईफ. आणि म्हणजे सर्व भारतीयाच्या मनात बंधुतेची किंवा एकोप्याची कसं असेल, एकच भावना, समान भावना असेल आणि साध्य करण्यास कठीण मात्र सामाजिक जीवनास एकसंधता आणि दृढ ऐक्य देणारे हे तत्व आहेत. ओके, अशा पद्धतीनं जी भावना आहे इथं काय केली त्यांनी व्यक्त केली आहे. आणि इफ इंडियन्स बिंग वन पीपल इट इज द प्रिन्सिपल विच गिव्स युनिटी अँड सॉलिडॅरिटी to social life. It is a difficult thing to achieve. How difficult it is can be realized from the story related by James Bryce in his volume of American Commonwealth about the United States of America. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगतात की आपण सगळ्यांनी काय केलेलं पाहिजे की बंधुत्व ह्या तत्वाला मान्यता दिला पाहिजे. आणि बंधुत्व म्हणजे नेमकं काय की त्यांनी सांगितलंय की भारतीय ही एक व्यक्ती असेल तर सर्व भारतीयाच्या मनात बंधुतेची किंवा एकोप्याची समान भावना असणं काय गरजेचं आहे, आवश्यक आहे. आणि म्हणजे कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी सामाजिक जीवनास एकसंधता आणि दृढ ऐक्य ह्याला म्हणजे हे तत्व महत्वाचं आहे. आणि जेम्स ब्राईस यांनी लिहिलेल्या अमेरिकन कॉमनवेल्थ अबाउट द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, आणि त्यांनी जे अमेरिकन कॉमनवेल्थवरील अमेरिकेच्या संयुक्त राज्याविषयी असलेल्या ग्रंथामधील कथा वाचल्यावर हे तत्व अंमलात आणणे किती कठीण आहे याचा काय होतोय, प्रत्यय येतोय. ती कथा ब्राईसच्या शब्दात पुन्हा मांडण्याचा इथं काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. तर ती जी कथा आहे द स्टोरी इज आय, हे येथपर्यंत माहिती आपण 37 पेज नंबरवर ची जी माहिती आहे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये इथपर्यंत काय केलेले आहे, बघितलेले आहे. आणि जेम्स ब्राईस यांचे जे पुस्तक आहे अमेरिकन कॉमनवेल्थ अबाउट द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, आणि यात त्यांनी जी स्टोरी दिलेली आहे पॅटर्निटी विषयी, तर ती जी स्टोरी आहे ती आपण यानंतरच्या लेक्चरमध्ये काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत.